ही बाई या बाई बरोबर लवसीन करून दाखवणं म्हणजे किती कठीण आहे हे बघणाऱ्याला पण जाणवतं. मी जास्ती अवखळ, थोडा कट्या असं आहे. त्यामुळे काय आहे, जी एकंदरची काय मजा आहे ना ती मी जास्ती करत असतो. हे मला साथ देतात सगळे. आता या बाईबद्दल मी काय बोललो? नाव घेतलं आणि खाल्लं खाचल असतो. यावरून लक्षात आलं ना, मी ही बाईवर मी नेत होतो नुसतं, पण ते नाही होत आहे. याच्यावरून रोल काय असेल हे कळलं असेल. मी भयंकर सिलेक्टिव्ह आहे, कारण चित्रपट हा अमर असतो. शेवटी नाटक आम्ही 1000 प्रयोग केली तर ते छापले जातात असं नाही. त्यामुळे हे अमरत्व प्राप्त झालेल्या कलेमध्ये आपण काम करतोय तेव्हा ते 4 पिढ्या तुमच्या बघणार त्याच्या पुढे सुद्धा. त्यामुळे ते चांगलं उत्तम असलं पाहिजे. उतार वयातलं प्रेम नाही आलं अजून. उतार वयात प्रेम आलेच, प्रेमासाठी 2 ठोकळे घेतलेले असतात, पण उतार वयातलं प्रेम ही फार रेअर गोष्ट आहे आणि ती यात आहे. आणि ती उतार वयातली प्रेम आणि ती जमवाजमवी हा सब्जेक्ट म्हणजे निश्चित मला आवडला. तो आमचा नटश्रेष्ठ आहे. खरं म्हणजे खरंच फाईन आर्टिस्ट आहे तो. मजा अशी आहे, त्या माणसाचं कुठल्याही रोलमध्ये तो चपकल बसतो. काही रोल द्या त्याला, त्या रोलमध्ये तो रोल असतो. ॲट द सेम टाइम तो अतिशय शांत आणि असा डायरेक्टर आहे ऑन सेट. त्यामुळे बघतोय नुसतं, मी काय बोललो काय मी? त्याची मला सवय आहे. म्हणजे थोडक्यात म्हणायचं आखो आखो मी. एक शॉर्ट झाला नाही तर की ती त्याच्याकडे बघायची, बरोबर चाललंय ना प्रत्येक. Each and every shot I saw her asking him की ते बरोबर झालं म्हणून नाही, तू बरा आहेस ना म्हणून. आता लोक म्हणतायत पिक्चर काय ते बघितलं, काय ते नवीन विचारलंय अच्छा टीव्हीवर केव्हा येणार आहे? अगं इकडे सगळं आलं झोपलं हे बिझनेस. टीव्हीवर कधी येणार आहे मग आम्ही बघू. बॅनर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्ही करता काही असे चांगले चांगले सिनेमे आहेत येऊन गेलेत, पण बॅनर चांगले नसल्यामुळे ते एक्सप्लॉइट करू शकले नाहीत चांगल्या रीतीने. त्यामुळे फुकट गेलेले आहेत, लोकांनी बघितलेलेच नाहीत. कधी आले कधी गेले कळलं सुद्धा नाहीये. संवाद नाही म्हणून ती परिभाषा बदलते. तुमच्या नात्यांमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये जर संवाद असेल तर कदाचित म्हणजे संवाद असले असते तर ही परिभाषा एवढी बदलली नसती. संवाद हा एक महत्वाचा मुद्दा आहे. नाहीतर हल्ली मुलं थोडीशी ॲडमेंट झाली आहे की नाही मला ही फिल्म बघायची नाही, तुम्ही दोघं बघा मी माझं बघेन. तर आम्ही एकत्र बसून फिल्म्स बघतो, आम्ही गप्पा मारतो. नमस्कार, महाराष्ट्र टाइम्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मटाकट्टावर आपल्याकडे विविध सिनेमांच्या टीम आपल्याशी गप्पा मारायला येत असतात, संवाद साधायला येत असतात. आणि अशा काही सिनेमे असतात की ज्यांचं पहिलं पोस्टर बघूनच आपल्यालाच प्रेक्षक म्हणून खूप असं फ्रेश वाटतं आणि आपण आतुरतेने वाट बघत असतो त्या सिनेमांची. कारण त्यातले कलाकार म्हणा, त्यातला विषय म्हणा, त्यातलं टीझर बघूनसुद्धा आपल्याला उत्सुकता असते. असाच एक सिनेमा आहे अशी ही जमवाजमवी. लोकेश गुप्ते दिग्दर्शित या सिनेमाची संपूर्ण टीम आज आपल्या महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात आली आहे. आणि सिनेमाचा टीझर बघता थोडासा विषय आपल्याला कळला आहे आणि कळलासुद्धा नाही असंही म्हणायला हरकत नाही. एकूणच ही जमवाजमवी काय आहे याबद्दलच्या गप्पा आता या सगळ्या उलगडणार आहेत या सगळ्या भेटीमधनं. तर आमचे महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक समीर कर्वे सर यांना मी विनंती करते की हा दिवस आमच्यासाठी जेवढा खास आहे तितकाच त्यांच्यासाठी सुद्धा खास आहे, तो लक्षात राहावा यासाठी आमच्याकडून आम्ही एक छोटीशी भेट देऊ इच्छितो. अशोक सराफ सर. वंदना गुप्ते मॅडम. सिनेमाचे दिग्दर्शक लोकेश गुप्ते.
तुमच्या सिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी गणपती बाप्पा तुमच्या सोबत आहेत. चैत्राली गुप्ते. मिलिंद पाठक सर. आणि तनिष्का विशे. ओमकार कुलकर्णी. तर सुरुवात अर्थात लोकेश तुमच्यापासून करणार आहे. आपण मागच्या वेळी या सिनेमाबद्दल थोडंसं बोललो होतो आणि नंतर आपण थोड्या गप्पा राखून ठेवल्या होत्या, कारण आपण या दिवशी आपण बोलणार होतो. आम्ही टीजर पाहिला आहे, आम्ही पोस्टर पाहिला आहे. मी म्हटलंच तसं की खूप छान फ्रेश लुक आहे एकूणच, पण ही काय जमवाजमवी आहे आणि नेमका विषय कितपत तुम्ही सांगू शकणार तितका ऐकायला आवडेल आम्हाला. विषय याचा अतिशय गोड, खट्याळ आणि असे गोंडस प्रेम कहाणी आहे ही. आणि अर्थातच हे दोन असे दिग्गज कलाकार आपल्याबरोबर आहेत या सिनेमामध्ये. सो ही नक्कीच यांची प्रेम कहाणी आहे. सो मी जास्त काही ओपन करत नाही, कारण ती पडद्यावरती बघण्यामध्ये जास्त मजा आहे. सो ही जमवाजमवी जी आहे, ही प्रेम कहाणी जी आहे, सो ह्यांचं काय होतं, ही जमवाजमवी सक्सेसफुल होते का नाही, ही बघण्याची मजा खरं तर पडद्यावरती आहे. सगळ्यात आधी मला असं वाटतं की एक असा विषय आहे की जो मला वाटतं की आत्ता फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण खूप आसपासच्या जगामध्ये असं बघत असतो की फॅमिली म्हणून आपण सगळे एकत्र असतो, पण त्यातल्या किती आपण फॅमिलीसाठी आपला वेळ देतो. आणि त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही आहे, कारण आजकालचं जगच इतकं धावतं झालेलं आहे सगळं. त्यामुळे आपण प्रत्येकजण काम करतो, फॅमिलीमधला प्रत्येक मेंबर काम करतो आहे. सो त्या सगळ्यामध्ये एकत्र आपल्याला त्या सगळ्यांसाठी आपण वेळ देऊ शकतो आहे का, आणि जर तो वेळ जो आहे तो कुठल्या वयोगटातल्या कुठल्या माणसाला किती महत्त्वाचा त्या वेळेला वाटतो आहे, हे फार महत्त्वाचं असं मला जाणवलं. म्हणून मुळात हा सिनेमा लिहिला गेला. आणि त्यानंतर मी जेव्हा आमचे राहुल शांतर आमचे निर्माते आहेत राजकमल एंटरटेनमेंटचे, त्यांना ऐकवलं आणि त्यांना तो कॉन्सेप्ट भयंकर आवडली, सिनेमा भयंकर आवडला. आणि मग तिथून पुढे ही सगळी जमवाजमव सुरू झाली. सो मला असं वाटतं की आत्ताचा हा जो सिनेमा आहे अशी जमवाजमवी, तो प्रत्येक वयोगटातल्या माणसाला नक्की आवडेल. म्हणजे फॅमिलीने एकत्र बसून बघावा असा हा सिनेमा झालेला आहे. नावाची गंमत अशी होती की योग्य नाव खरं तर म्हणजे जसं अशोक कुमार नेहमी म्हणतात किंवा बंधुमुशी पण म्हणतं की सिनेमाला नाव हे खरं तर खूप योग्य आहे. हे याचं कारण असं आहे की आपण बरेचदा म्हणतो ना की जमवलं किंवा माझं जमलं किंवा मी काही ना काहीतरी जमवाजमव करत असतो. मग ती कशाची असेल, ती पैशाची असते, ती मित्रांची असते, ती आदल्या दिवशी अचानक अरे उद्या फंक्शनला जायचं मग काहीतरी गिफ्टची शोधाशोध असते, अशा बऱ्याच पद्धतीची जमवाजमवी असते. तर अशीच ही एक खट्याळ जमवाजमवी ह्या स्क्रिप्टमध्ये असल्यामुळे हे नाव आम्हाला खूप योग्य वाटलं या सिनेमासाठी, म्हणून अशी ही जमवाजमवी. हे नाव सुचवलं क्षितिज पटवर्धन आणि मी. आम्ही एकदा बसलो होतो, म्युझिक सेशन चालू होतं अमित राजच्या स्टुडिओमध्ये, ज्यांनी म्युझिक केलं या सिनेमाचं. आणि तेव्हाच असं बोलता 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 असं झालं होतं की काय काय करता येईल. सो तेव्हा ॲक्च्युली गाण्याच्या निमित्ताने काही शब्द बाहेर निघाले आणि त्यात असं झालं की अरे हे नाव सिनेमासाठी जास्त चांगलं वाटू शकेल. असं ते करता 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 आलं. मग ते आम्ही राहुल सरांबरोबर शेअर केलं, त्यांना ते भयंकर आवडलं. म्हटलं अरे ओके फाईन, असं करून मग ते अशी जमवाजमवी नाव फायनल झालं. सिनेमाचे बरेच USP दिसतात आत्ता आम्हाला, कदाचित सिनेमा पाहिल्यानंतर अजून आम्हाला ते कळतील. पण त्यातला एक USP आहे कलाकार सगळेच. म्हणजे हे दोन दिग्गज कलाकार तर आहेतच, पण चैत्राली पहिल्यांदा तुमचं दिग्दर्शन सिनेमात करते. हे दोन तरुण कलाकार आहेत, सर आहेत, सगळेच आहेत. तर त्यांच्या निवडीबद्दलची प्रक्रिया त्याबद्दल ऐकायला आवडेल. ती कशी झाली, ती जमवाजमवी कशी झाली? सिनेमाची ट्रीटमेंट ह्युमरस आहे थोडंसं. तो विषय, त्या विषयाला जी ट्रीटमेंट ठेवली ती ह्युमरस आहे. पण मला विनोदी कलाकार नको होते, टिपिकल एक विनोदी कलाकाराची छाप असणारे कलाकार नको होते. आणि मुळात माझा प्रयत्न नेहमी दिग्दर्शक म्हणून असा असतो की त्या कॅरेक्टरला योग्य कलाकार निवडणं. काय होतं तर प्रेक्षकांना त्याच्याशी खूप चांगल्या प्रकारे कनेक्ट होतात जर का तो कॅरेक्टरमध्ये चपटल बसणारा जर का आर्टिस्ट असेल तर. सो मी तशा पद्धतीचे कलाकार शोधत होतो. आणि मला असं झालं की ह्या सुदैवाने हे सगळे कलाकार मला मिळाले की जे तुम्हाला जेव्हा आपण सिनेमा बघू पडद्यावरती तेव्हा कळेल की ओके ह्यांची निवड ही का होती, तर ही या कारणासाठी होती.
सो म्हणून ह्या सगळ्या कलाकारांची निवड केली आणि मला असं वाटतं की त्या सगळ्यांनी खूप छान काम केलं आहे आणि जी केमिस्ट्री आत्ता टीझरमध्ये पण बघायला मिळेल की ट्रेलरमध्ये पण, सो ती सिनेमात सुद्धा तशाच पद्धतीने बघायला मिळेल ती केमिस्ट्री. बिकॉज दोन गोष्टी काय होत्या की जसे हे नौके कलाकार आहेत दोन की ज्यांचा पहिलाच सिनेमा आहे, किंवा मिलिंद म्हणा, चैत्रजी म्हणा, सुनील बर्वे असेल, पुष्कराज असेल आणि अर्थातच हे दोन दिग्गज कलाकार. सो मुळात ह्यांचं एकत्र जेल होणं खूप महत्त्वाचं होतं त्या स्क्रिप्टसाठी, त्याची ती गरज होती त्या ह्याची. सो म्हणून ह्या सगळ्यांचं कास्टिंग केलं. म्हणजे याबद्दल तुमच्या सिनेमाचं ब्लॉकबस्टर ठरलं आणि भारी कामगिरी त्या सिनेमाने केली, त्यानंतर या सिनेमाला होकार देण्यामागचं तुमचं कारण काय होतं? केवळ उत्तम कथा, उत्तम प्रोडक्शन, उत्तम कलाकार बरोबरचे आणि कथेला प्राधान्य देणारे कलाकार असलेले कास्टिंग केलेलं आहे. त्यामुळे ते सर्वात महत्त्वाचं असतं. कथा नसेल तर त्याला काही अर्थच नाही. कॉमेडी करताना लॉजिकल नसेल तर त्यालाही काही अर्थ नाही. म्हणजे नुसतं तुम्ही येत आहे गोंधळ घालताय जाताय, त्याला काही मजा नाही. त्यामुळे मी भयंकर सिलेक्टिव्ह आहे, कारण चित्रपट हा अमर असतो. शेवटी नाटक आम्ही 1000 प्रयोग केली तर ते छापले जातात असं नाही. त्यामुळे हे अमरत्व प्राप्त झालेल्या कलेमध्ये आपण काम करतोय तेव्हा ते 4 पिढ्या तुमच्या बघणार त्याच्या पुढे सुद्धा. त्यामुळे ते चांगलं उत्तम असलं पाहिजे, हे पहिली माझी डिमांड असते आणि ते मिळालं तरच मी करते आणि तसंच झालं. त्यामुळे मी ही भूमिका निवडली आणि हा सिनेमा आणि हे प्रोडक्शन. अशोक सर, तुम्ही म्हणजे बऱ्याचदा आपण बोललोय तेव्हा तुम्ही सगळी खूप स्क्रिप्ट किंवा खूप सिनेमाच्या संहिता तुम्ही वाचत असता आणि त्यातनं मग तुम्ही सिलेक्टिव्ह काही गोष्टींना हो म्हणता. म्हणजे 100 जर असतील तर त्याच्यापैकी 10ला तुम्ही हो म्हणता. मग ते 10ला हो म्हणताना तुम्ही खूप विचार केलेला असतो. तर नेमका जसं आता मॅडमना प्रश्न विचारला तसंच या सिनेमासाठी तुमचं होकार देण्यामागचं कारण काय होतं? तुमचे जे निकष असतात ते काय काय होते या सिनेमासाठी? आता या लोकांनी सांगितल्याप्रमाणे बाकीच्या सगळ्या हे तर फुलफिल झाल्याच. चांगला डायरेक्टर असणं, लिहिलं चांगलं असणं, बाकीचे आर्टिस्ट असणं. पण यातल्या ज्या विनोदाची जातगुळी आहे ही सध्या होते तशी नाही आहे. म्हणजे कुठेही लाईन सोडून झालेली नाही आहे. आता जो त्यातला जो म्हातारा जो दाखवला म्हणजे आजोबा जो आहे तो थोडासा अवखळ आहे. पण त्याची जी कॉमेडी ती अवखळपणा खालीच बसेल, तिकडे काही फार्सिकल किंवा काही दिसणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. ते त्याच्यात साध्य होत होतं की लिहिले ठेव कुठेतरी टल जोडून किंवा र जोडून असे झालेले नाही आहेत, किंवा कुठलेही सीन जर ॲक्शनने जास्ती व्हावेत असा कुठेही डायरेक्टरने प्रयत्न केलेला नाही आहे. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे या पिक्चरसाठी. ही मुळात जी कथा आहे ही कथा हास्यकारक नाही आहे, पण तुम्हाला कुठेतरी गुदगुल्या करून जाईल अशी आहे. आणि जेव्हा ती गुदगुल्या करून जाणारी कथा असते ती त्याच प्रमाणात जर सादरी केली तरच त्याचं महत्त्व राहतं, तरच ती लोकांना आवडते. नाहीतर मग ते वेड्यासारखे प्रयत्न ठरतात उगाच लोकांना हसवण्याचे. तसं इथे बिलकुल काही नाही झालेलं. या दोन्ही कॅरेक्टर्स त्यातले चांगले आहेत, लिहिल्या गेलेले आहेत आणि त्यामुळे मग त्या करण्यात मी नाही म्हणण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. मी आत्तापर्यंत बरेच मी जे भेटत म्हटलं ना 100 मधल्या 10 होत्या. त्या 100 मधल्या 10 मधल्या त्या 9 ज्या होत्या त्या आल्याच नाहीत. 90 नाही म्हटल्या, 9 आल्याच नाहीत. एक जी आली ती ही. त्यामुळे परत बॅनर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्ही करता काही असे चांगले सिनेमे आहेत येऊन गेलेच, पण बॅनर चांगला नसल्यामुळे ते एक्सप्लॉइट करू शकले नाहीत चांगल्या रीतीने. त्यामुळे फुकट गेलेले आहेत. लोकांनी बघितलेलेच नाहीत, कधी आले कधी गेले कळलेलं सुद्धा नाही आहे. पण बॅनर तुमचं महत्त्वाचं आहे, हा महत्त्वाचा असणं. आता राजकमलसारखा बॅनर म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत सादर केलेल्या सगळ्या सिनेमामध्ये एखाद कुठलं तरी पिक्चर थोडं कमी असेल पण सगळे सक्सेसफुल आहेत. आणि त्यांचं जे प्रमोट केलेले आहेत त्यांनी किंवा त्यांनी त्याचं जे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे ते इतकं अफलातून आहे. कारण त्यांचं तेवढंच नेटवर्क आहेच मोठं. आणि नेटवर्क मोठं असणं तुम्ही रिलीज कुठल्या याने करता हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. सिनेमा चांगला असून नुसता चालत नाही,
त्याचं हे वितरण पण चांगलं झालं पाहिजे ना. तर हा एवढा मोठा बॅनर ह्या सगळ्यात मोठी गोष्ट आहे की म्हणजे व्ही शांताराम बापूच्या नावाचा आहे बॅनर आहे हा. त्यांचा नातू राहुल शांताराम करतोय, पहिल्यांदा पिक्चर करतोय स्वतःचं. ह्या सगळ्या गोष्टी नाही म्हणायला सुचवतच नव्हत्या मला. मी कुठले पहिले मी वाचेल म्हटलं हो चल करूया, आपण करूया, कधी करूया बोल. इथून सुरुवात झाली आणि लगेच मग सुरू झालं. कारण मला बऱ्याच दिवसांनी एक चांगली कथा हातात मिळाली, एक चांगला अँगल मिळाला की उतार वयातलं प्रेम नाही आले अजून. उतार वयात प्रेम आलेच, प्रेमासाठी 2 ठोकळे घेतलेले असतात, पण उतार वयातलं प्रेम ही फार रेअर गोष्ट आहे आणि ती यात आहे. आणि ती उतार वयातली प्रेम आणि ती जमवाजमवी हा सब्जेक्ट म्हणजे निश्चित मला आवडला. आणि त्यामुळे मी म्हटलं मग हो करूया, त्याला काय प्रश्नच नाही. बरोबर डायरेक्टर चांगले मिळाले, लोकेश बेसिकली एडिटर असलेला हा माणूस. कारण एडिटर आहात म्हणजे तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्ती तुम्ही डायरेक्टर झालात. कारण तुम्ही काय घेता हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि काय घेतलं हे कळल्यानंतर ते कसं दाखवता, कितपत ठेवता, त्यातलं किती कापता हे तुम्हाला माहीत असतं फिल्म करतानाच. त्यामुळे यांच्यामधलं वेस्टेज असतं ते काढून टाकलं तर फार कमी निघतं. तर अशा लेवल त्याला म्हणजे संबंध व्ह्यू त्याच्या डोळ्यासमोर असतो की आपलं पिक्चर कसं दिसणार आहे आणि कसं दिसायला पाहिजे. त्यामुळे आर्टिस्टना तो एक फायदा असतो. आर्टिस्टला आपण काय करावं आणि कुठपर्यंत वगैरे नाही असं प्रश्न पडत नाही कधी. त्यामुळे तो एक आम्हाला फायदा होता. आणि तो पहिल्यांदाच पिक्चर करत होता, म्हणजे पहिल्यांदा पिक्चर आधी केले पण पहिल्यांदाच एक चांगला सब्जेक्ट घेऊन पिक्चर होता. प्रश्नच नाही परत नाही म्हणण्याचा. आणि आर्टिस्ट राहिले आर्टिस्ट. आता या बाईबद्दल मी काय बोलू, या बाईने तर सगळं पुरं मला देत नव्हते खळू, मी खाली गेलो का. आता या बाईबद्दल मी काय बोलू. नाव घेतलं आणि खाचल असतो. यावरून लक्षात आलं ना, मी ही बाईवर मी नेत होतो नुसतं, पण ते नाही होत आहे. याच्यावरून रोल काय असेल हे कळलं असेल आणि तसाच रोल आहे तो. आणि एकूणच विषय पण आणि धमाल पण कळली. अरे काय असणार सिनेमा. तर खरं म्हणजे या बाईने स्वतःला एस्टॅब्लिश केलेलं आहे ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे हिच्याबद्दल काय बोलणं म्हणजे कमी पडेल अशा त्याची परिस्थिती आहे. कारण हिने वंदना गुप्ते असं नाव हे केलेलं आहे. कोणाचं पिक्चर कोण आहे तर वंदना गुप्ते आहे असं जेव्हा कुठला ऑडियन्स म्हणतो तेव्हा त्या माणसाचं महत्त्व जास्ती असतं. तर ते त्याप्रमाणे या पिक्चरचं आहे. मला माझी जी स्टाईल आहे करण्याची, रोल करण्याची स्टाईल किंवा कुठली कॅरेक्टर करण्याची स्टाईल, तर मला नेहमी समोरचा आर्टिस्ट मला माझ्या स्टाईलचं असतं तर मला जास्ती बरं पडतं. कारण मी त्या टायमिंगमध्ये बोलतो त्याच टायमिंगमध्ये मला पाहिजे असतो. स्पॉन्टॅनिटी पाहिजे असते, सगळं पाहिजे असतं ते. आणि ते जमणार जर असेल ना तर मग नथिंग लाईक इट. म्हणजे मजाच येते तो रोल करायला. या बाबतीत ते तसं घडलेलं आहे जास्ती. हा एक होता. बरं घेतलेले लोक, बाकीचे लोकसुद्धा 2 आमचे आहेत, ती 2 नवीन आहेत. पण नवीन आहेत असं कुठे जाणवू दिलं नाही त्यांनी. म्हणजे बारकीनं बघण्यानं जाणवेल, पण तसं जनरल लोकांना तसं नाही करणार. फार सुंदर रोल केले त्या लोकांनी. ही एक आहे त्याची चांगली एक केले. तो आमचा नटश्रेष्ठ आहे. खरं म्हणजे खरंच फाईन आर्टिस्ट आहे तो. मजा अशी आहे त्या माणसाची कुठल्याही रोलमध्ये तो चपकल बसतो. काही रोल द्या त्याला, त्या रोलमध्ये तो रोल असतो, तो माणूस नसतो. तो म्हणजे माणूस असतो पण तो फाटक नसतो, तो कॅरेक्टर असतो. हे त्या कॅरेक्टरचं यश असतं नेहमी कुठल्याही काय सगळं. त्यामुळे काय होतं बाकीच्याबरोबर काम करणं इतकं सोपं झालं, मस्त झालं. त्याने पिक्चर ते जाणवत होतं की हे चांगलं होतं आहे. पिक्चर तुम्हाला करताना जर जाणवायला लागलं की काय कुठेतरी चांगलं होतं आहे तर ते जनरली सक्सेसफुल होतंच, असं माझा आत्तापर्यंत हे आहे.
तर ते पण पिक्चर होईल असं मला निश्चित वाटतंय. चैत्राली, फायनली मी मगाशी म्हणाले होतं की लोकेश गुप्ते यांचं दिग्दर्शन असलेल्या सिनेमात तू आहेस. म्हणजे मागच्या वेळेस आपण बोललो होतो की एवढे सिनेमे झाले पण ते काही जुळून आलेलं नव्हतं, ते ह्यावेळेस जुळून आले. चित्रीकरण करतानाचा अनुभव सांग. समोर दिग्दर्शक म्हणून नवरा आहे आणि तो अनुभव कसा होता, कारण पहिल्यांदा काम केलं एकत्र तुम्ही, म्हणजे असं डिरेक्टर नाही ऍक्टर. रोल रिव्हर्स नाही, खूपच छान होतं. कारण एकतर एक्साइटमेंट, नर्वसनेस सगळं होतं. कारण तो त्याच्याबरोबर ॲज अन ॲक्टर मी काम केलं नव्हतं त्याच्या डिरेक्शन खाली, पण मी कॉस्ट्युम डिझायनर म्हणून त्याच्याबरोबर 2 फिल्म्स केल्या. त्यामुळे मला माहिती आहे त्याला किती परफेक्शन लागतं प्रत्येक गोष्टी. सो त्याचं दडपण मला जास्त होतं की मी जर त्याला हवं तसं रोल डिलिव्हर नाही केलं, डायलॉग डिलिव्हर नाही केला तर घरी जाऊन माझं काय होऊ शकतं, हे मला ह्याचं दडपण जास्त होतं. कारण कास्टिंग जसं तू म्हणालीस 6व्या पिक्चरमध्ये माझा नंबर लागलेला आहे त्याच्या, आणि ते सुद्धा त्याच्याकडनं आलेलं नाही आहे. कास्टिंग डायरेक्टर मी त्याला असं विचारलं चैत्राली काही चांगली वाटेल याच्यात, आणि मग त्यांनी आत्ताच मला असं कळलेलं आहे की राहुल सर आणि त्याच्यात नजर झाली की चालेल का तुम्हाला, आणि मग राहुल सरांनी ओके सांगितल्यावर ते आलेलं आहे माझ्यापर्यंत. सो हे असं वाया आलेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की त्याला त्या रोलसाठी मी परफेक्ट वाटले, म्हणून मी आज ह्या इतक्या छान संचात बसलेली आहे. त्यामुळे त्याचं दडपण जास्त होतं की त्या कुठेही कोणी असं म्हटलं नाही पाहिजे की हे काय कोणीही करू शकतो किंवा इथे कोणी दुसरी चालली असती ही का. सो त्याच्या दडपणाखाली काम करताना, पण ॲट द सेम टाइम तो अतिशय शांत आणि असा डिरेक्टर आहे ऑन सेट. त्यामुळे बघतोय नुसतं, मी काय बोललो काय मी, म्हणजे तो बोलत नाही, त्याचे डोळे इतके बोलतात की समोरच्याला साधारण कळतं की याला काय म्हणायचं. त्यामुळे आणि ते त्याची मला सवय आहे गेली. म्हणजे थोडक्यात म्हणायचं आखो मी एक शॉर्ट झाला नाही तर की ती त्याच्याकडे बघायची, बरोबर चाललंय ना प्रत्येक, ईच अँड एव्हरी शॉट आय सॉ हर आस्किंग हिम की मग ते बरोबर झालं म्हणून नाही, तू बरा आहेस ना म्हणून उगाच वाटत बरोबर आहे ना. मला ते, आणि मुळातच माझी ती सवय आहे, म्हणजे फक्त लोकेश म्हणून नाही, पण मी प्रत्येक वेळेला, कारण मला असं वाटतं मी दिग्दर्शकाची नट असते, त्यामुळे मी प्रत्येक वेळेला दिग्दर्शकाला जाऊन विचारते की तुम्हाला ओके आहे ना. आणि बरेचसे दिग्दर्शक असे असतात की माईकवर अरे वा 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 म्हणतात, हा अजिबातच तसा नाही. हा ओके जेव्हा म्हणतो तेव्हा कळतं की हा म्हणजे हे बरं झालंय, आणि ओकेच म्हणतो तो कधी वाव नाही. फक्त या दोघांच्या बाबतीत नाही, या दोघांच्या बाबतीत तर कोणीच असं म्हणू शकत नाही. आम्हाला ओकेच म्हणाल त्याच्यावर. पण खूपच छान, आणि आय होप सगळ्यांना हे आमची फिल्म अशीही जमवाजमी नक्कीच आवडेल. आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की राजकमल एंटरटेनमेंट लोकेशच्या दिग्दर्शनाखाली, त्यांच्या प्रोडक्शन खाली, आणि या 2 दिग्गजांबरोबर आम्ही सगळ्यांनी स्क्रीन शेअर केला आहे. ह्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. म्हणजे दादा, जसं मग अशोक म्हणाले की एखादी भूमिका साकारताना, कॅरेक्टर साकारताना तुम्ही पाठत नसता, तर ती प्रत्येक वेळेला किती वेगवेगळी व्यक्तिरेखा, वेगवेगळ्या त्या भूमिका स्वतःमध्ये तुम्ही कशा शोधता? म्हणजे काही जण असतात ना की कॅरेक्टर आर्टिस्ट असतात, तर ते तुम्ही आम्हाला वाटता की तुम्ही ती भूमिका तुमची होऊन जाते, आणि ते कॅरेक्टर मग ते अगदी थोड्या मिनिटांचं का होईना पण ती भूमिका आमच्या लक्षात राहते. मग माध्यम कोणतंही असू दे, ते स्वतःमध्ये तुम्ही कसं शोधता? याच्यात कसं असतं ना, लेखकाचा आणि दिग्दर्शकाचा खूप जास्त ॲक्टर म्हणून तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करत असता, पण ते थर्ड स्टेजला येतं. पहिलं तुमच्यासमोर स्क्रिप्ट काय आलेला आहे, आणि तो जो काही दिग्दर्शन तुम्हाला करणार आहे तो किती कन्व्हिन्सिंगली तुम्हाला हे सगळं पटवू शकतोय, ह्याच्यावर त्याचं यश असतं की एखादा ॲक्टर किती चांगलं कॅरेक्टर निघून येतोय. अशोक मामाने खूप तारीफ केली माझी, तो आपण भाग सोडून देऊया. आपण सोडून का देऊया, म्हणजे मला काय कळत नाही वय रे. त्यांचं माझ्याचं खूप प्रेम आहे. नाही असं मी अजिबातच मग, पण त्यांनी कौतुक केले त्यामुळे ते पूर्व झाले असं आता आपण म्हणू शकतो. पण युजली मी स्क्रिप्ट काय लिहिलेलं आहे, काय कॅरेक्टर आहे हे नीट अभ्यासतो, दिग्दर्शकाशी बोलतो, आणि त्याप्रमाणे मग ती पुढची प्रोसेस ही ऑर्गॅनिक प्रोसेस असते. कुठल्याही ॲक्टरविषयी हे लोक कदाचित म्हणू शकतील, पण
त्यासाठी खूप वेगळा एफर्ट असा की अरे बापरे आता हे कॅरेक्टर मी माझ्यात कसं आणायचंय असं काही नसतं मला. ते आपोआप येतं. एक्झॅक्टली. तुम्ही ते जे काही लिहून दिले ते प्रामाणिकपणे वाचलं, बोललात नीट, ज्या टोनमध्ये दिग्दर्शकाला अपेक्षित आहे किंवा समोरचा ऍक्टर. अशोक मावंदवर मी सीन करताना हे खूप आता शिकलो ह्या फिल्ममध्ये बेसिकली की समोरचा माणूस काय देतोय तुम्हाला त्याच्यावर तुम्ही जर का तुमचा एक वेगळाच अभिनय करणार असाल तर तुम्ही त्याचाही सीन मारताय, स्वतःचाही माती करून घेताय. त्याच्यापेक्षा ते रेसिप्रोकेट जसं म्हणतात ना की ऍक्टिंग इज रिॲक्टिंग मोड दॅन ऍक्टिंग युअर फॉर युअर ओन. त्यामुळे ते त्यांच्याकडे शिकता आलं. हिच्याविषयी मी काही बोलतच नाही. का बोलत नाही कोण? तुझ्या का कोण बोलत नाही? मी सांगते, सगळं कुटुंब बसलंय, काय सिच्युएशन घरात चालली हे याला माहिती नाहीये आणि हा एंटर करतो आणि त्यांनी जे काय आविर्भाव, डोक्यावर हेल्मेट आहे तरी सुद्धा जे काय वापरता येईल डोक्याचा भाग, मी आय वॉज अमेज टू सी हिज एंट्री. म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये आता आपण कुठे बसतोय, आय विल नेव्हर फॉरगेट दॅट. म्हणजे अशी झाली ती एंट्री की आता लोक कितपत थिएटरमध्ये राहतील नंतर बघितल्यानंतर. इथपर्यंत पॉवरफुल एंट्री आहे. नाही पण काय मी नाटकं पाहिलेली आहे त्याची, मी याचे निरनिराळे रोल पाहिलेले आहेत. त्यामुळे मी हे म्हणतो की त्यांनी कशा पद्धतीने सादर केलेले आहेत हे मला माहिती आहे, मी बघितले म्हणून मी म्हणतो. सगळ्या अवॉर्ड्सपेक्षा या दोघांचे शब्द खूप महत्त्वाचे. उत्तम कलाकार सगळे एका टीम मध्ये असणं खरंच ते फार या सिनेमात की एव्हरीबडी इज सो काही असं त्यांनी केलं हे नको. आता ती दोन लहान मुलं सुद्धा आहेत ती सर्वात वरिष्ठ. हा ही ना, अरे तू नाही का? नाही, तुमच्याकडे शेवटी काय येणार होते, कारण जनरली असं असतं ना की या सिनेमात बाबा आपण काम करणार आहोत आणि मग नंतर आपल्याला कळतं की अरे या सिनेमात हेही कलाकार आहेत. नाही पण नंतर आपण का केलं हे पण कळतं, असंही वाटतं, असंही वाटण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा वाटतं आणि काय पण कमाल आहे बाबा. ही एवढी दिग्गज मंडळी आहेत, पहिली प्रतिक्रिया तुमच्या दोघांची काय होती? नाही, मला जेव्हा कळलं की ही अशी फिल्मची ऑडिशन आहे त्या पॉईंटलाच मला माहिती होतं की हे स्टारकास्ट आहे. आणि ऑडिशन आवडली, त्यानंतर मला रेवट आला शांतनुचा की अरे अशी आवडली ऑडिशन आणि भेटायचं. सो ॲट दॅट पॉईंट आय वॉज लाईक की मी करतोय फिल्म, आय डोंट नो एनिथिंग कमर्शियल वगैरे काही विचारच नव्हता केला. म्हणजे हे दोन आर्टिस्ट आहेत, मी करतोय फिल्म. आणि याच नोटवरती मी भेटलो आमच्या इथला. आणि त्या पॉईंटपासूनच असं होतं की यार ॲट दिस पॉईंट इन माय करिअर मला हा ब्रेक मिळतोय, तर इट्स अ चान्स जो मी जिकडे मला एवढं शिकायला मिळणार आहे, एवढं एक्सप्लोअर करायला मिळणार आहे. सो मी तर आय थिंक जम्प केलं आहे ऑपॉर्च्युनिटी, नो क्वेश्चन लास्ट. जसं ओंकार म्हणाला की जेव्हा सांगितलं त्यांनी की अशी अशी फिल्म आहे त्याच्यात वंदना गुप्ते आहे, अशोक सराफ आहे, तर माझं असतं की आता मला हे करायचं, किती काही झालं तर खूप आपण बोलतो ना मॅनिफेस्ट करतो, तसं मॅनिफेस्ट करून मी केलेलं आहे. आणि थँक्स टू लोकेश सर की त्यांनी सिलेक्ट केलं आम्हा दोघांना. नाही अगं हा तर इतका म्हणजे एक्साइट झाला होता आणि लगेच बॉडी फिटनेस वगैरे सर्व प्रोटीन, कारण त्याला माहिती होतं समुद्रात आपल्याला आणि असा बॉडी दाखवत आला. पण नाही, यांच्याबरोबर काम करणं खूप मोठी गोष्ट. आणि आमची दोघांची पहिली फिल्म द अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्याबरोबर करायला मिळतं, वी आर सो हॅपी राईट नाउ. पण तेच होतं म्हणजे वर्कशॉप्समध्ये आमचं असं चालायचं की सर आणि आम्ही आधी वर्कशॉप्स करत होतो. बिफोर आम्ही यांना भेटलो याच्या आधी आमचे एक वर्कशॉप चालू होते सरांबरोबर, लोकेश सरांबरोबर. तर त्या पॉईंटला मला आठवतं सेकंड डेला का फर्स्ट डेला सरांनी सांगितलं होतं, आम्ही रीडिंग वगैरे केलं आणि सर म्हणाले की तुम्हाला जे काय एक्सप्लोअर करायचं आहे, फिगर आउट करायचं आहे ते इथेच करून द्या. इकडे गेल्यावर तुम्ही वेगळ्याच लीगमध्ये खेळत असणार आहे. कारण सर लिटरली या शब्दात म्हणाले की ते लोक बॅटिंग करत असणार आहेत. सो तुम्ही जर मागे पडत असाल तर मी काही देऊ नाही शकणार. म्हणजे आफ्टर अ पॉईंट मी तुम्हाला नाही देऊ शकत 10 टेक की तू अजून बेटर. यू हॅव टू डिलिव्हर, यू हॅव टू बी ऑन युअर बेस्ट ॲट ऑल टाइम. सो बी अलर्ट की कारण ते टेकमध्ये काय करतील दोघंही हे कसं काय बोलतो मग तू, म्हणजे आम्ही करू, आम्ही समजलं की आम्ही गंडून करणार काय. आम्ही माझी तर अशी सवय की समोरच्याला जर कळलं नाही मी काय करतोय तर माझं करण्याला काही अर्थच नाहीये.
करेक्ट. बट त्यामुळे मी तो बरोबर माझ्यावर करतो की नाही याच्यामध्ये लक्ष असतं. बट सो त्या पॉइंटला ती नर्वसनेस आणि एक्साइटमेंट तर डेफिनेटली. बट आय थिंक या दोघांचे ग्रेटनेस आय फील हा आहे की कुठल्याही पॉइंटला आम्ही हे पहिल्यांदा करतोय किंवा आमची पहिली मराठीतली पहिली फिल्म आहे किंवा असं काहीच ह्यांनी पाठवलेलं नाही आम्हाला. आणि कम्फर्ट झोन असतो तो त्यांनी बिल्ड केला त्यांच्या साईडने. आणि पहिल्या दिवशी भेटलो त्या पॉईंट पासून तो कम्फर्ट झोन होता. सो कधीच आम्हाला असं वाटलं नाही की अरे मला टेन्शन येते किंवा ते सांभाळून घेत होते. किंवा इव्हन टेक्सच्या मध्ये आम्ही असे गप्पा मारत बसायचो आणि ॲज इफ मी माझ्या आजी आजोबांबरोबर किंवा माझ्या मोठ्या भावाबरोबर बहिणीबरोबर मावशी तर ऑलमोस्ट आमची बहीण पण म्हणजे ती एक होतं त्यांच्या एनर्जी लेवल दॅट दिस म्हणजे आम्हाला असं वाटतं की अरे आपण at all times there was high energy. So ती मॅच करणं was I think task, but I'm glad I got handed this task. जसं तुम्ही वरिष्ठ आहे तुम्ही सगळ्यांमध्ये आणि नवोदित या, तर एक कलाकार म्हणून मराठी सिनेमाचा दृष्टिकोन आज कनिष्ठ काम केलेलं आहे. अनेक वर्ष टीव्ही माध्यम चांगलं भरतं, नाट्यसृष्टी आज छान 50-60 एकवाला सुरू आहे. हे जर इकडे सुरू असताना मराठी सिनेमा जितका चालायला हवा गेल्या 4 वर्षात तितका चाललेला नाही. तर कलाकार म्हणून नवोदित एंट्री करताना तुमच्या दोघांचा दृष्टिकोन काय आज मराठी सिनेमाकडे बघताना? मला असं वाटतं की कला आहे. पर्सनली मला असं वाटतं की कला ही कला आहे. ती तुम्ही कुठल्या भाषेत करताय आणि एका पॉईंटनंतर फार फरक नाही पडत. कारण मी हिंदी फिल्म किंवा इंग्लिश फिल्म किंवा इंग्लिश नाटकामध्ये जी प्रोसेस असते ॲज अन ॲक्टर तीच प्रोसेस ह्या सिनेमातही आहे. पण एक डिफरन्स मला जाणवतं की ऑडियन्स कशा पद्धतीने त्याच्याकडे बघते, ऑडियन्स वेगळ्या पद्धतीने बघते. ते थोडं मला अनफॉर्च्युनेट वाटतंय. कारण मी कुठल्या भाषेत गोष्ट सांगताय हे मला नाही त्याच्यात फार इम्पॉर्टन्स वाटत. कुठली काय गोष्ट सांगताय आणि त्यातनं तुमचा टेकअवे काय हे जास्त महत्त्वाचं असलं पाहिजे आणि आय होप ते असेल. माझंही सेम की आता आपणही ॲक्टर किंवा काही आपण बाकीच्या भाषेत फिल्म्स बघतो. इफ ती स्टोरी चांगली असते की आपण रेकमेंड करतो. सेम ॲज दिस मराठीमध्ये पण की लँग्वेज जसं करणार, लँग्वेज मॅटर नाही करत, पण फिल्म कशाबाबत आहे आणि कामं कशी आहेत ते मॅटर करतो. ते चांगलं असेल तर सगळेच बघणार. लोकेश, तुम्ही आतापर्यंत केलेल्या सिनेमांमध्ये नातेसंबंध आपण बघितले आहेत, मग त्यातले वेगवेगळे पैलू आहेत. या सिनेमात तुम्ही म्हणालात तसं की एक वेगळा पैलू दिसतोय. पण आत्ताच्या घडीला ह्या नातेसंबंध या विषयावर बऱ्याच कलाकृती येत असतात वेगवेगळ्या पद्धतीने. माध्यम वेगळी असतील किंवा थोडाफार विषय वेगळा असेल, पण तो किती गरजेचा वाटतोय आत्ता? कारण एखादा विषय आपण एखाद्या कलाकृतीतनं, मनोरंजनातनं किंवा एखाद्या कलाकृतीतनं दाखवला तो कदाचित जास्त पोचू शकतो, म्हणून वेगवेगळे विषय येत असतात. पण विशेषतः नातेसंबंध हा विषय जास्तीत जास्त यावा, त्यातले वेगवेगळे पदर, त्यातले वेगवेगळे पैलू यावे, हे किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? मला खूप महत्त्वाचं वाटतं ते. कारण एक तर काय झालं आहे, गेल्या काही वर्षामध्ये आणि मला असं वाटतं गेल्या 5 वर्षामध्ये तर खूप झपाट्याने बदललं आहे सगळं जगच. राहतं खूप नवीन नवीन टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत सगळ्यामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रकारामुळे आणि एक जगण्याची जी धडपड प्रत्येकाने चालू आहे ना, फॅमिली म्हणून, फॅमिली मेंबरची म्हणून, या सगळ्यातनं आपण एकमेकांपासून लांब जातोय का? आपण किती वेळ आपण एकमेकांना देतोय, आपल्या फॅमिलीला देतोय. म्हणजे आज घरातला सगळ्यात लहान मुलगा 10 वर्षाचा असेल तर त्याच्याशी आपण किती बोलतो आहोत, त्याच्या हातामध्ये काय काय गॅजेट्स आत्ता आहेत, त्याला आत्ता जग किती पद्धतीने एक्सप्लोर झालेलं आहे. आणि मग त्यातनं काही जर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ना, हेच आहे ना. तर मला असं वाटतं की या सगळ्याचं सोल्युशन जे आहे ना, की तुम्ही फॅमिली म्हणून एकत्र असणं, एक संवाद, चांगला संवाद आपल्या घरामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि मग ते नातं फक्त वडील आणि मुलाचं नाही, मग ते आजी आईचं असण्या नातवाचं पण असू शकतं, आईचं आणि मुलीचं असू शकतं, नवरा बायकोचं असू शकतं. तो मुळात तो संवाद जो आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतंय. आणि असे खूप छान छान गंगोरज आहेत, खूप वेगवेगळ्या नाती आहेत आपल्याकडे की त्याच्यावरती आणि काय होतं, बरेचदा असं होतं ना की खूप नंतर परत येऊ आपल्याला की अरे हे तेव्हा हे राहून गेलं. बरेचदा असं होतं, जाणवतं की तेव्हा आपण का नाही बोललो या गोष्टी.
एकदा बोलून मला हरकत नव्हती तेव्हा बघायला पाहिजे. सो मला हे खूप खुणा होतं ह्या गोष्टी. सो म्हणून माझा प्रयत्न असतो की ही जी रिलेशन्स आहेत आणि त्याचं जे इमोशन्स आहेत बेसिकली हे फार मला महत्त्वाचे वाटतात. आणि मला असं वाटतं की ह्याच्यावर काहीतरी सतत यावं. मग त्याचा टेक फार वेगवेगळा असतो. कुठल्या पद्धतीने ते मांडायचं हा वेगळा मुद्दा असतो, पण हे मांडणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही एकत्र असाल फॅमिली म्हणून मुळात आणि माणूस म्हणून सुद्धा, तर खूप प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतात असं माझं म्हणणं आहे, असं मला नेहमी वाटत आलं. आता तुम्ही म्हणालात तसं की ह्या सिनेमात ह्या सिनेमातल्या लोकेशनी तो ज्या प्रकारे लिहिलाय ना, त्यात एक गोष्ट मला फार आवडली की पोस्ट कोविड पर्टिक्युलरली नात्यांच्या परिभाषा बदलायला लागली. आपण ज्याला पूर्वी एक जे स्टिरियोटिपिकल एक जे होतं चौकट नात्याची कुठलेही नातं असो, त्यापेक्षा अनेक गोष्टी बदलल्या, सेन्सिबिलिटीज बदलल्यात लोकांच्या. आणि तो मॉडर्न एलिमेंट लोकेशनी ह्या स्क्रिप्टमध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे की एक आई आणि मुलगा, मग एक जे वर्षानुवर्ष चालत आलेलं तसं नातं आता नाही, बदलल्या गोष्टी. सेम आजोबा आणि नातू, गोष्टी बदललेल्या आहेत. वेगवेगळ्या अवेअरनेस दोघांनी आल्यामुळे सगळंच बदललं त्यातलं कॉम्बिनेशन. ते त्यांनी फार चांगलं या फिल्ममध्ये खूप गोड गोंडस तो म्हणला त्याप्रमाणे असं ते मांडलेलं आहे. एकत्र कुटुंब जे असतं ना, ते मोठ्या समाजाचं एक छोटी प्रतिकृती असते. त्यात वेगवेगळ्या वयोगटाची, वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या स्तरावरची लोक एकत्र एका छताखाली जेव्हा नांदतात तेव्हा ते समाजाचंच प्रतिबिंब त्यात उमटत असतं. न्यूक्लिअर फॅमिलीचा प्रश्नच वेगळे आहेत, एकत्र कुटुंबाचेही प्रश्न वेगळे आहेत. मग ते कसे सॉल्व्ह करायचे, एकत्र येऊन सॉल्व्ह करायचे का तुझं तू बघ माझं मी बघतो असं नसतं. सो ही जी गोष्ट आहे ना, ही सगळ्या कुटुंबाने मी म्हणते की एकत्र बघण्यासारखी ही हा सिनेमा आहे. तो एवढ्यासाठीच आहे की आपल्या आपल्या पुरतं नका बघू, बियॉन्ड आपण गेलो तर सगळ्याचा विचार करून जे काय तुमच्या हाती लागेल ते या सिनेमातून हाती लागेल. मी खरं तर ना, हाच माझा नंतरचा प्रश्न होता. तुम्ही जे म्हणालात ते की खरंच आहे, परिभाषा बदलते नात्यांची, हे आपण अनेकदा ऐकत असतो, आपण कधी कधी ते अनुभवतो सुद्धा आपल्या आजूबाजूला. आणि ते खरंच तुम्हाला तसं वाटतं का? म्हणजे या सिनेमाच्या प्रोसेसच्या निमित्ताने मला विचारावं असं वाटेल. म्हणजे आता ह्यांनी तर त्याबद्दल त्यांचं मत सांगितलं. तुम्हाला आणि चैत्राली तुला काय वाटतं की आपण म्हणतो अनेकदा की प्रत्येक नात्याची व्याख्या बदलती. आता मग ती मैत्री असेल, मग ते आई मुलाचं नातं असेल किंवा काय असेल, आणखी प्रियकर प्रेयसीचं नातं असेल, नवरा बायकोचं नातं असेल, ती परिभाषाची बदलते, व्याख्या बदलते असं सतत म्हटलं जातं, आपण बघतोय. काय वाटतं तुझं त्याच्यावरचं एक निरीक्षण म्हणा किंवा काय तू बघितलं असेल तर काय वाटतं त्यामुळे? जसं लोकेशने सांगितलं की कदाचित संवाद नाही म्हणून ती परिभाषा बदलते. तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये जर संवाद असेल तर कदाचित, म्हणजे संवाद असले असते तर ही परिभाषा एवढी बदलली नसती. संवाद हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर जसं लोकेश म्हणला, गॅजेट्स, सोशल मीडिया. तुम्ही घरी पोचलात की पहिलं तुमचे फोन बाजूला असले पाहिजेत, तर ते तसे नसतात. त्यामुळे ती पण एक त्या मुलांना वाटलं पाहिजे ना की आई वडील आता घरी आले किंवा आपण घरी आलोय तर आपण एकमेकांशी बोललं पाहिजे, गप्पा मारल्या पाहिजेत. आणि तसं जर होत नसेल तर ती आपोआप ते रिलेशन, ते परिभाषा बदलणारच आहे. सो आम्ही दोघं आई वडील म्हणून आम्ही हा प्रयत्न करत असतो की घरात शिरलो की फोन बाजूला, आणि जितकं आपण बोलू शकू दिवसभरातलं जे काय आहे. म्हणजे असं काही नाही की तुम्ही खूपच इंटलेक्च्युअलच बोललं पाहिजे. गप्पा मारा, हसा, एखादी फिल्म एकत्र बघा. सो ह्या गोष्टी आम्ही ना सातत्याने नेमाने करत असतो. आणि त्यात शुभवीला पण इंटरेस्ट आहे, हे आमचं नशीब आहे. कारण नाहीतर हल्ली मुलं थोडीशी ॲडमेंट झाली आहे की नाही मला ही फिल्म बघायची नाही, तुम्ही दोघं बघा, मी माझं बघेन. सो नाही, आम्ही एकत्र बसून फिल्म्स बघतो, आम्ही गप्पा मारतो. आम्ही फोन खूपच रेअरली वापरतो कारण आता आमची कामच फोनवर असतात बरेचशी. त्यामुळे ते फोन अगदी स्विच ऑफ नाही करत, पण बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ना संवाद राहिला ना की मला असं वाटतं की नात्याची परिभाषा जी आता चुकीच्या पद्धतीने बदलत चालली आहे ती कदाचित थोडी कमी होईल, किंवा ती जशी जुनी होती, पूर्वी होती तशीच परिभाषा राहील. पण तरीही त्याला आपण कंट्रोल नाही करू शकतो. नात्याची परिभाषा अजून बदलत जाणार आहे, पण ती काय म्हणतो त्याला, त्याच्यात हार्मनी मेंटेन केली जाणार आणि ती आपली जबाबदारी आहे. ती हार्मनी मेंटेन झाली तर नात्याची परिभाषा जी आहे ती सुंदरच होईल. बदलली तरी चालेल पण ती सुंदरच राहील असं मला.
तुम्हाला मी बोलू हां काय नात्यांच्या व्याख्या बदलल्या आहेत. नात्यांच्या व्याख्या बदलल्या आहेत, पण म्हणून नातं नाही बदललं आहे. आणि नातं बदलत नाही तोपर्यंत ते चांगलंच राहणार. कारण आई आणि मुलगा हे नातं काही जरी तरी जाऊ शकत नाहीत. बाप मुलगी हे नातं कधीही तुटू शकत नाही. फक्त त्याच्या व्याख्या बदलल्या आहेत. आणि त्या व्याख्या कोणी ठरवलेल्या आहेत? बदलल्या आहेत कोणी? आपणच बदललेल्या आहेत. त्यामुळे त्या बऱ्याच काही आहेत. एकच त्यातले प्रॉब्लेम नाही आहेत, बरेच काही आहेत. हे बरेच प्रॉब्लेम क्रिएट केलेले प्रॉब्लेम्स आहेत, झालेले प्रॉब्लेम्स आहेत, हे दाखवले जात आहेत फक्त. पण त्यामुळे नातं तर नाही बदलणार. नातं कुठल्याही परिस्थितीत बदलू शकत नाही आहे. हाच फक्त त्यातला प्रश्न आहे. आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक बाप असा असतो की जो म्हणजे घरी आल्यावर काय त्याचा काही संबंध असतो, हा फाड करणारा असतो, पण तरी देखील तो बाप असतो शेवटी. तो बाप असतो जो शेवटी एका मुद्द्याला कुठेतरी बापासारखाच येणार. आणि तो आपल्या मुलाबद्दलचं कर्तव्य विसरू शकणार नाही. हे जे त्याचं आहे आता आमच्या ह्याच्यामध्ये असं हे केलेलं आहे की हे नातं एक आजोबा एक आजी आहे. हे नातं बदलणार नाही कधी. त्यांचं एकमेकांचं एज सेम हे नातं आहे एकमेकांचं, ते काय बदलणार नाही. मग त्यातल्या त्यावेळचे त्यांचे विचार त्यांच्यावर हेही बदलू शकत नाहीत. अशा वेळेला एक जे नाते जेव्हा जवळ येतात तेव्हा त्यांना जवळ कसं आणायचं यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे. आणि यासाठी केलेली ही एक गोष्ट आहे. आणि ती गोष्ट त्या पद्धतीने मांडली गेलेली की नाती आहेत, मग ती नाटकी आणखी कशी घट्ट होता येतील याचा दृष्टिकोन याच्यामध्ये दाखवलेला आहे या सिनेमामध्ये. मी पुन्हा सिनेमाकडे येते कारण मला भूमिकेविषयी जाणून घ्यायचं ते मी जरा मगाशी विचारलं नाही. तर सगळ्यांच्या भूमिका थोडी झलक बारीक दिसते टीजरमध्ये, पण तरी सुद्धा तुमच्याकडून जाणून घ्यायचं तुमच्या भूमिका काय आहेत सिनेमामध्ये सगळ्यांना. चाल पहिली भूमिका सांगून म्हणजे किती बोलायचं ते त्याला माहिती आहे. आम्ही ओघांनी बोलत जाऊ कॅरेक्टर म्हणून मी एवढंच सांगेन की मी अशोक मामांच्या जावयाचा बोलतो. वाटतो का? पण नाही ठरवले आणि सुलेखा तळवलकरचा उल्लेख राहिला. सुलेखा तळवलकर त्यांची मुलगी दाखवते, मी तिचा नवरा आहे आणि माझी मुलगी तनिष्का आहे. अशी आमची फॅमिली आहे. त्याच्यापेक्षा जास्त पडद्यावर त्यांची भूमिका दिग्दर्शकांची मला आहे. फार गोड एका वयात आल्यानंतर जेव्हा पार्टनर आपला गेला आहे आणि कुठेतरी एक साथ संगत मैत्री मन मोकळं करायला कुठेतरी एक माणूस लागतं. आणि हे निखळ असतं म्हणजे याच्यात बाकी काही नाही, पण एक साथ हवी असते, एक संगत हवी असते, मैत्रीचं नातं हवं असतं. आणि ते कुठेतरी एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यात काही वितुष्ट होतं, आमच्यात काही भांडण होतात, घरच्या लोकांपासून लपवून ठेवायचं आहे का त्यांना सांगायचं आहे, ह्या सगळ्या संभ्रमात आम्ही अडकलेले एक जोडपं आहे. मैत्रीच्या पलीकडे जायचं का नाही वगैरे असं. ते त्यातली माझी थोडीशी खट्याळ, थोडी मिश्किल, थोडी गोड, थोडी अवघड होणारी सिच्युएशन त्यामुळे भांडे आपटते, हातात न सुटतात, भांबावलेली अशी. सुधामावशीचा फोन आल्यामुळे याचं नाव सुधामावशीच करून टाकतो. मी काय अरे काय चाल इकडं उगाच का असं करतोय. हां काय म्हणा काय काय भूमिका तुमच्या भूमिकेविषयी. हां हे म्हणे थोडे खट्याळ, थोडं हे थोडी अवखळ. मी जास्ती अवखळ, थोडा खट्याळ असं आहे. त्यामुळे काय आहे जी एकंदर जी काय मजा आहे ना ती मी जास्ती करत असतो. हे मला साथ देतात सगळे. वास्तविक ही बाई, या बाई बरोबर
लव सीन करून दाखवणं म्हणजे किती कठीण आहे हे बघणाऱ्याला पण जाणवतं. पण बाई चुकून आर्टिस्ट चांगले असल्यामुळे ते चांगल्याप्रमाणे करून जातात. त्यावेळी माझे सीन पण काही चांगले होतात. एक अवखळ भूमिका आहे खरं म्हणजे. काय त्याचा तिचं प्रेम आहे, पण ते तो प्रेम सारखा जास्ती दाखवण्याचा तोच प्रयत्न करतो. ही बाई असल्यामुळे थोडीशी अंतर्मुख असते, ही जास्ती बोलत नसते. तर हा काय तो जर गोंधळ घालतो तो हाच घालत असतो आणि काही नाही. अशीच थ्रू आउट फिल्म हा गोंधळात घालत असतो आणि बाकीचे त्याला पूरक आहेत लोक सगळे. माझी भूमिका म्हणजे वंदना मावशीच्या सुनेची भूमिका आहे. सुनील बर्वे माझा नवरा, वंदना मावशीचा मुलगा. त्याचा अजून एक भाऊ धाकटा पुष्करात चित्रपट आहे आणि आमचा मुलगा माझा आणि सुनीलचा मुलगा आहे ओंकार. सो सध्या तरी एवढंच, बाकी पडद्यावर. मी अशोक सरांची नात दाखवलेली आहे. जसं नवीन दादा म्हणाला की ते वडिलांची भूमिका करतात आणि सुलेखा ते आई दाखवली आहे. सो आजच्या जनरेशनची मुलगी आहे. सरांकडे बघून सांगतो. ते असे कधी कधी असं होतं की लोक आपल्याला समजून घेऊ शकत नाही आणि आपल्याला जग समजत नाही, जगाला आपण समजत नाही. तर माझ्या म्हणजे कॅरेक्टर बाबतीत असंच आहे, पण माझी सर्वात क्लोजेस्ट फ्रेंड माझी आजी आहे. सो ह्या पलीकडे मी काय सांगू बेसिकली ते दोघ जण ह्या आत्ताच्या जनरेशनचं रिप्रेझेंटेशन आहे फिल्ममध्ये. आणि अगेन त्या जनरेशनला भेडसावणारे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे प्रश्न आहेत घरात, बाहेरचं म्हणत नाही मी, घरामध्ये म्हणून. सो त्यातलं एक वेगळेपण या दोघांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगेन सेम मधली जनरेशन मिलिंद फाटक म्हणा किंवा चैत्राली जी कॅरेक्टर्स केलेली आहेत ती की एक जावई आणि सासरा यांच्यातलं नातं कसं असू शकतं किंवा ते कसं असावं ह्याचं तो एक छान एक उदाहरण समोर याच्यामध्ये बेसिकली आलेलं आहे. आणि अगेन ह्या दोघांचं तर नक्कीच इव्हन चैत्राचं कॅरेक्टर सुद्धा एक वर्किंग वुमन असते जी ती घर कसं बॅलन्स करते या सगळ्यामध्ये. म्हणजे जसं हिने सांगितलं की माझं हे कॅरेक्टर कसं आहे की काय आहे, उतारावरती बाई आहे. सो नाव अशा सगळ्या स्टेजमध्ये एक बाई दुसऱ्या बाईला जास्त पद्धतीने समजून घेऊ शकते. सो ते सगळं समजून घेणारी, ते घर बॅलन्स करणारी, मुलगा, नवरा आणि प्लस सासू हे कॅरेक्टर तिचं पद्धतीने. आणि ह्या दोघांचं अगेन तसंच आहे की उतारा वयामध्ये जसं वंदना मावशी म्हणाले की समोर बसून कोणीतरी ऐकणारं हवं असतं त्यावेळेला, ती एक गरज असते जोडीदाराची, साथीदाराची. सो त्याचा शोध आपण चालू असतो. मग तो इतरांना कळतोय का घरातल्या लोकांना, आणि कळला तर तो पटतोय का, हे महत्वाचं आहे. सो दिस इज द थिन लाईन या सगळ्यांची. जमवाजमी करून देण्याचं काम हे करतात असं मला साधारण वाटतं. म्हणून ते अशीही नाव दिलं. तुम्हाला इतकं सगळं तुमचं मगाशी कौतुक केलं, मामाने कौतुक केलं, हे कौतुक ऐकताना नेमकं कसं वाटतं? लय भारी. आय थिंक त्यांचा चांगुलपणा आहे ते त्याचं काम बघितलं, बट मुद्दाम ऑनलाईन बघितलं आणि त्याने मला दाखवलं कौतुकाने मी काय काय केलं आहे. आणि मला खूप आवडतं. अतिशय वेगवेगळं काय काय करतोय धडपडून. ही धडपड म्हणजे ह्या मुलांची मला खूप आवडते. स्वतःला ह्या एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव राहावं, आपण कसं पेश यायला पाहिजे हे विचार करून आलेली ही पिढी आहे. त्यामुळे मला खूप खूप आनंद वाटतो की या पिढीचा खूप कष्ट करून ते प्रूव्ह करायचा प्रयत्न करतात. आता बट नाही, पण आय फील माझं आणि तनिष्काचं आमचं हेच बोलणं चाललं होतं की टेकअवेज काय काय आहेत आपले आफ्टर दिस प्रोजेक्ट. तर एक डेफिनेटली हे जाणवलं की कुठल्याही प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्वमेंट आणि एन्थुझियाझम कसं असावं हे शिकण्यासारखं. कारण प्रत्येकाचं नाव घेऊन प्रत्येकाकडून काय काय शिकायला मिळालं. ओके, मिलिंद सर किंवा मिलिंद झालं पाहिजे ते कारण
शिकण्याचं करा, repeat करा. आम्हाला लिहायला काहीतरी पाहिजे. मिलिंद दादा की किती एज झालं तरी जेनझी कसं असावं हे पहिली लाईन जरा चुकीची. किती वय झालं ऐकून कसं घेतोस पुढच्या सगळ्या फिल्म्स गेल्या तुझ्या. मग तुम्हाला समज असं होईल की इतकं वय झालं तर म्हणजे आजोबाचं काम तो करत तसं नाही. एक फायदा प्रोड्युसरचा झाला की एक लाईट कमी घ्यायला लागला. एक आहे त्याला कमी ना कुठे घ्यायला लागला. कॅमेरामॅनचे 2 लाईट वाचले. तेच म्हटलं रिफ्लेक्ट करायला याला नाही फायदा येत लाईटचा. रिफ्लेक्शन मध्ये गेले. कमाल झाला बाबा. तर मला असं मी कारण आहे 30 वर्षाचं मला जेनझी समजत नाही पण आमच्यापेक्षा जास्त जेनझी त्याला समजतं आणि तो आहे. सो हाऊ टू बी यंग. लोकेश सर आय फील क्लॅरिटी कॅन बी वन वर्ड की जसं कुठेच आम्ही उगाच की आता हा वाईड लावला तर अख्खा सीन करा मग परत क्लोज मध्ये अख्खा सीन करा मग 2 शॉट मध्ये असं नाही करत. जर वाईड मध्ये मी पूर्ण सीन केला क्लोज मध्ये मला एवढंच हवं एवढंच करेल या शॉट मध्ये एवढंच लागणार. सो ही नोज एक्झॅक्टली काय राहणार आहे फिल्ममध्ये आणि आय फील दॅट ऑल्सो रिफ्लेक्ट्स इन हिज रायटिंग. कारण त्या स्क्रिप्ट वाचताना तुम्हाला कुठल्याही पॉईंटला असं नाही वाटणार की हा सीन काय किंवा ही लाईन काय आहे. एव्हरीथिंग मेक्स सेन्स अँड सगळ्याचं एक क्लोजर आहे आणि लिटरली एव्हरी पॉईंट इज नेसेसरी. सो क्लॅरिटी इज समथिंग दॅट आय लर्न फ्रॉम इट. वंदू मावशी यंग ॲट हार्ट हा शी इज अ कॉलेज गर्ल लिटरली आणि तिची एनर्जी आणि तिचं नवीन गोष्टी बघायची इच्छा आणि एन्थुझियाझम इज समथिंग दॅट आय कॅन टेक अवे. अशोक सर लाईक आय सेड इन्व्हॉल्वमेंट कारण एवढा मोठा स्टार त्यांना टेक्निकली प्रूव्ह हिमसेल्फ इनफ राईट पण त्यांना कुठेही एकाही पॉईंटला मी बघितलं की सर फक्त चेंज करायला वॅनिटी किंवा रूमवरती जायचं नाही तर 100% टाइम सर सेटवर असायचे. आमचा क्लोज लागलेला असू दे दुसरं काही चालू असू दे सर वॉज ऑलवेज ऑन सेट. कारण ते तेच म्हणत होते की तुम्ही काय करताय ह्याच्यावरती कारण आपला एकत्र सीन आहे. सो मी जरी त्या शॉर्टमध्ये नसलो तरी मी सीनमध्ये आहे आणि दॅट इज गोइंग टू अफेक्ट व्हॉट आय एम गोइंग टू डू. सो इन्व्हॉल्वमेंट सुनील सर चैत्राली मॅम पुष्कराज या सगळ्यांकडनं आय थिंक मी हे शिकलो आहे की हाऊ टू कलेक्टिव्हली टेक एव्हरीवन अँड गो. कारण इट वॉज व्हेरी म्हणजे कधीच असं वाटलं नाही की आम्ही एकमेकांना ओळखत नाही म्हणजे कोणावर कधी पण म्हणजे ॲट एव्हरी पॉईंट की म्हणजे शी वॉज मेकिंग शुअर वी आर कम्फर्टेबल बिकॉज सुनील सर आणि आमचे पण बरेच वेगळ्या गोष्टींवरती चर्चा आहे. सो दॅट इज समथिंग दॅट आय कॅन टेक फ्रॉम दिस. वरिष्ठ कलाकार काय मस्ती कशी करावी सेटवर कसा द्यावा आणि या सगळ्याला कारणीभूत मी आहे. मी पहिल्या दिवसाच्या दिवशी मी जेव्हा आलो पहिला सीन होता बस सगळ्या जणांचा सगळे होते ना सगळे असं सुटकी चेहऱ्याने सगळे आलं म्हटलं आता पिक्चरची हे काय लाईट कॉमेडी आहे ही पुढे कसंही करणार लोक हे सगळे मी पहिल्या दिवसापासून भंकस करायला सुरुवात केली. रिस्पेक्ट होता अशो मामा. आपण आम्ही असे हे केलं असतं तर ते चाललं नसतं. तो रिस्पेक्ट कोण कोण तू घाबरला होतास मला दिसलं नाही चेहऱ्यावर कुठे. लांब तेवढ्या काय असतं माहिती आहे कुठल्याही हे करत असताना तुम्ही जर मोकळे नसाल ना मनाने तर नाही होऊ शकत. तुम्ही कितीही करा होऊ शकत नाही. त्याला बरोबर आपल्या लेवलमध्ये आणावंच लागतो पहिल्यांदा. मी एका नटाच्या बाबतीत तसं झालेलं आहे. तो नट जेव्हा पहिल्यांदा पहिल्यांदा काम करत होतो आणि मी सेकंडरी करत होतो तो हिरो होता. तो आला आता मी पहिलं जेव्हा भयंकर चिंता होती की आता कसं काय करायचं तर माझ्यावर सीन होता कसं काय करायचं सांगू कशाला जाऊ दे रे. तर मी आल्यावर सुरू केली बंक सुरू केला तो ये अरे हे बस काय 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 अरे काय ते हे काय झालं कसं काय बरं बरं ना असं मी बोलायला सुरुवात केली त्याच्यात इतका तो निवडला ना टॉप काम केलं त्या पिक्चरमध्ये त्याने आणि हेच करावं लागतं.
माझा पहिला केलंय ना, मग नाव सांग. मला वाटलं पुढे काहीतरी वेगळं असेल म्हणून नाव सांगत नाही. वेगळं काय नाही. आणि त्या मी सांगतो काय सांगायला लागत नाही. तो चांगला नट आहे, चांगला माणूस आहे, सगळे नट चांगले, आणि तो चांगल्या रीतीने सक्सेसफुल पण झाला. आणि तो म्हणजे भरत जाधव. बरोबर ओळखलंय. आधी किस्सा सांगितलं कोणी मीच सांगितलं नाही. भरत जाधव म्हणजे तो पहिल्यांदा म्हणजे होता, तो आर्टिस्ट चांगला होता, पण त्याची एक वेगळी हे होती. सिनेमा पहिला करत होता तो, हिरो परत. आणि मी मोठा नट आहे म्हणून नाही, पण एक माझी सिनियरिटी याचं घाबरण्यात नाही कारण असतं की सिनियरिटी आणि काही नाही दुसरं की आता काय व्हायचं कसं करते एवढे मोठे एवढे. मग त्याला त्याच्यापेक्षा मला कमी होतं असं नाही आहे. कधी कधी तू पण चांगला नट असतोस, तुला माहीत नसतं स्वतःला. हे करून जातात कित्येक वेळा, चांगलं छान करतात, पण त्यावेळेस त्या मुवमेंटला ते तेवढ्यासाठी असतात की अरे बापरे ह्यांच्यावर असं त्याचं होतं. तर त्यामुळे ते पहिल्यांदा ते काढून टाकलं पाहिजे. पण आम्हाला नेहमी दृष्टिकोन असतो. मी नेहमी पहिले जी गोंधळ घालायला सुरुवात करतो ना, याची मस्करी कर त्याची मस्करी कर, मग सगळे मोकळे होतात. मग चलो चलो मग चल, मग सगळे त्या लाईनी देतात. गंभीर सिनेमा असला की ते नाही जमत. गंभीर काय गंभीर सिनेमा असेल तर असं करून नाही. गंभीर सिनेमा अरे हां हे मोठे आहे सगळ्याच, हे सांगणार बुवा. लोकेश सरांपासून स्टार्ट करते. मी असं पहिल्यांदा बघितलं की स्क्रिप्ट त्यांनी जेव्हा दिली तेव्हा त्या कॅरेक्टरचं ब्रीफ, त्याचा ग्राफ, त्याचं प्रत्येक कॅरेक्टरबद्दल रिलेशन काय आहे हे त्यांनी सगळं दिलेलं. सो आम्हाला वाचताना रीडिंगच्या वेळेस पण नंतर आमचे जे वर्कशॉप्स झाले त्याच्यासाठी ते खूप हेल्प झालं. हे मी फर्स्ट टाइम बघितलं आणि आय वॉज सो इम्प्रेस्ड. आणि आम्हाला झालं की हे किती सोपं, त्यांनीच सोपं करून दिलं की हे दिस इज माय स्टोरी, दिस इज माय कॅरेक्टर, हे तुला आता करायचं आहे. माझ्या डोक्यात असं असं आहे, ते कॅरेक्टर असं प्रत्येक कॅरेक्टरबद्दल बरोबर वागत आहे. सो मला करताना आणि त्यांनी मी तेच म्हणाले खूप सिम्पल करून दिल्यामुळे आपल्याला जे कष्ट घ्यावे लागतात की अरे आता असं असणार वगैरे ते त्यांनी आधीच सगळं प्लेटमध्ये वाढून दिलेले की दिस इज युअर थिंग, आता हे तुला करायचं. एवढं क्लिअर मी पहिल्यांदा कोणत्या तरी डिरेक्टर आणि रायटरला बघितलं. कारण की युजली आपल्याला फक्त स्क्रिप्ट येतात आणि नंतर आपण सगळं लिहितो बॅक स्टोरी वगैरे, तर त्यांनी आपल्याला नाही दिलं. पण त्याची एक विशिष्ट नजर पण बघितली आहे तुझ्याकडे कधी कुठे जमलं की तो एक टिपिकल त्याची नजर आहे. ती कुठल्याही डिरेक्टरकडे मी अजून बघितलेली नाही की नाही जमलं की ते बघण्याची. तुला घरी पण सापडते ग, मी सिनेमाच्या वेळी सांगतोय. आणि ती तुझी कन्या मिलिंद दादाबरोबर तुम्ही साधारणतः रोज काम करते. हाऊ टू डिफरेन्शिएट एव्हरी कॅरेक्टर. मिलिंद दादाचं एवढं काम बघितलं पण तो प्रत्येक कॅरेक्टर एक वेगळा, म्हणजे जसं मगाशी पण सर म्हणाले की ते मिलिंद खातात नसतात, ते प्रॉपर कॅरेक्टर असतात. ते डिफरेन्शिएट कसं करायचं आणि कसं करायचं हे मी मिलिंद दादाकडून शिकली आहे. आणि आता हाऊ टू ओन दॅट थिंग की हे माझं आहे आणि दिस इज माय थिंग, हे कसं करायचं मी हे अशोक सरांकडून शिकले. आणि वंदना मावशी अशी आहे की एनर्जी, फुल ऑफ एनर्जी. म्हणजे अशोक सराफ पण आहेत पण आहेत, ते अशोक सराफ पण आहेत, ते दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, ते आहेत पुढे, ते पण एनर्जेटिक आहे, ते पण आहे. जागा बरा मी थँक्यू. वंदना मावशी फुल ऑफ एनर्जी. किती काही म्हणजे असं आहे की आम्ही तिच्याबरोबर असायचो, ती कधीच खाली बघून नाही चालत, ती अशी बघ इथे बघते. हा तीनदा पडली आहे त्यामुळे. इथे काय या दुकानात काय मिळत असेल, त्या दुकानात काय शॉपिंग करता येईल. त्यामुळे आम्ही साधारणपणे दुसऱ्या दिवशीपर्यंत कळलं होतं हे, मग आम्ही ऑटोमॅटिक हात धरूनच चालायचं. असं व्हायचं की अरे पडले पण होती. पण हे वेड्या, तुम्हाला कळलं नाही. पण तुम्ही हात धरून तिचे चालायचे, पण ती अशी चालायची की वाटायचं की तुम्ही हात धरून
ते तुम्ही धडपडत चाललात हात धरून असं हुशार आहे ती. चैत्रालीताईला खूप सेटवर ऑब्झर्व करताना खूप बघितलंय. ती बसायची तिथे आणि ती बसून एका कोपऱ्यात बसून ती ऑब्झर्व करायची की काय कोणतं कॅरेक्टर काय करते आणि काय घेऊ शकतो त्या कॅरेक्टरवर. हे मी चैत्रालीताईकडून शिकले. आणि ओंकार तो खूप वेळ काय शिकत त्याला शिकण्याची गरज होती, हिने शिकवलं असं तुम्ही. पण हा खूप याला खूप नवीन गोष्टी करायच्या असतात. खूप म्हणजे मी आता त्याच्यावरही काम करते सिरीजमध्ये. त्याला आता येता त्यांनी मला सांगितलं मी असं लिहिलंय, मी तुला सांगतो आपण असं करूया. आता म्हणजे काहीच नाही, त्याला पण नाही आता सुचतंय. त्या दिवशी आम्ही शूट करताना तर त्याचं असं म्हणून की असं सुचतंय, मला हे करून बघायचं आणि तुम्हाला सांग काय वाटतं. सो अजूनही ते ही प्रोसेस खूप चालू असते. नो मॅटर वॉट दुसरं काही काम चालू असतं पण त्याचं स्वतःची प्रोसेस खूप चालू असते. म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस चालू असते. तर हे खूप शिकले, हे बंद नाही करत ते. आणि अंड्याचे गुणधर्म पण कळले. भयंकर अंडी खातो तो. खूप अंडी आणि खूप चिकन लागतं. प्रोटीन बेबी आणि जिम कसं. अभिनयाशी काही संबंध नाही त्याचा. बियाल तो फार अंडी खातो पण चांगला, तसं काही नाही. काय सांगता येत नाही बाबा, नाही का. बघ बघ तो वेगळा अर्थ आहे. हिने सांगितलं तर उगाच. गप्पांच्या शेवटी मला शेवटी म्हणून तो एक एंड दाखवला, तो मला मनोज्ञ होता. एक फक्त प्रश्न विचारायचा राहिला की जरा थोडासा वेगळा आहे की एक प्रयोग आता केले जातात. तर असा एक प्रयोग आता होणार आहे की नाट्यगृहांमध्ये जेव्हा नाटकांचे प्रयोग नसतील तेव्हा सिनेमे दाखवले जाणार आहेत. म्हणजे रवींद्रमध्ये आता बहुतेक ते सुरू होणार आहे. तर आता रंगभूमीशी आपण सगळेच जोडले गेलो आहोत. तर या प्रयोगाकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे तुम्हाला ही गोष्ट सकारात्मक वाटते की नाही नाट्यगृह हे नाटकांसाठीच असायला हवं असं वाटतंय? तुम्ही काय सांगाल याबद्दल? मला स्वतःला आवडेल, कारण शेवटी ती कलाकारांनी केलेले काय बघ. तुम्ही इथे बघा नाही तर त्या थिएटरमध्ये बघताय ना, तो आनंद आहे. काय फरक पडत नाही त्यांनी. उलट नाटकातले प्रेक्षक तिथे येतील. सिनेमा बघण्यात काय फरक पडत नाही. मिळतील. याचा फायदा होऊ शकतो कारण मी सांगतो साधारण 8 ते 10 वर्षापूर्वी नाशिकचं एक थिएटर होतं, सिनेमाचं थिएटर. लांब असल्यामुळे चालत नव्हतं. तिथे आम्ही काहीतरी नाव तर आठवत नाही, वाचनालय, तेव्हा आम्ही प्रयोग सार्वजनिक वाचनालय सिनेमाच्या थिएटरमध्ये नाटकाचा प्रयोग सादर केला. सो आणि त्या प्रयोगाला तिथे गर्दी केली होती. तर त्या थिएटर मालकाने मला असं विचारलं की एवढे लोक इथे कधी जाईल सिनेमा बघायला, नाटकाला कसे. सो कदाचित तिथून ती सवय मे बी लागली असेल. नाही पण असं वाटतं की दोन्हीकडचं नाही, पण ते येण्यात हा प्रश्न काय झाला, येण्या जाण्याचा आहे. येतील किती आणि पण ऍक्च्युअल तसा काही फरक होत नाही. सिनेमा सिनेमा थिएटरमध्ये नाटकं नाही का केली? हो अजूनही करतोय. सिनेमाच्या थिएटरमध्ये असा झोप असतो त्याला. एकदा तर मला आठवतं गगन बेदी नाटक करत होतो, व्हीलचेअर होती, अश्विनी बाबा बसले, तिचं पहिलं नाटक आणि ती बसली जे घरंगळत जायला लागली पुढे. आम्ही तर सिनेमा थिएटर एवढीशी जागा पुढे, पडद्याच्या पुढे एवढीशी जागा, आणि त्याला बघून हातगाड्या बांधल्या होत्या. हातगाड्या, नाटक हातगाड्यावर. म्हणजे ते प्रयोग आम्ही पूर्वी थिएटरमध्ये केले. सिनेमा त्यावेळी म्हणजे नाटकात काय फरक नाही पडला, अभिनयात काय फरक नाही पडला, प्रेक्षकांच्या अभिरुचीत काय फरक नाही पडला. मला फक्त एकच वाटतं की सिनेमा थिएटर्स जे आता झालेले आहेत ना, तर त्याचं जे एक खर्च करण्याचं एक जो सगळा एक माहोल बनलेला आहे ना, तो फक्त नाटकाच्या थिएटरमध्ये नको यायला. म्हणजे तो जे एक नाटकासाठी म्हणून जे एक पावित्र्य असं आपण म्हणतो त्याला, पण ते जे एक प्रेसला ते आहे महत्व, ते फक्त जर का त्या ऑडियन्स मध्ये जायला लागलं नाही का बटाटे वडे खायला येतील ना, काय हरकत नाही. मला हल्ला चालू आहे असं नको व्हायला. फक्त सो ऑडियन्सनी फक्त ह्याची फक्त खबरदारी घ्या. मला एक आणखी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघतोय. आणि मला एक आणखी साऊंड सिस्टीम मध्ये काही फरक पडता का मला. एक्झॅक्टली साऊंड सिस्टीम, कारण थिएटरची साऊंड सिस्टीम सिनेमाची जी आहे ती वेगळी आहे आणि नाटकाची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे साऊंडमध्ये कुठे फरक पडला ना तर बोंबलं सगळं. आणि मला आणखी कसं वाटतं की हा बदल आहे ना, तो चांगला असेल तर स्वीकारायला काहीच हरकत नाही. जसा हा बदल आहे हा चांगला असेल तर हरकत नाही.
मला आवर्जून सांगावं असं वाटतं आत्ता इथे की आमचे जे निर्माते आहेत त्यांनी एक असं पाऊल आत्ता घेतलेलं आहे की हा सिनेमा जो आहे हा चित्रपटगृहातच मी दाखवणार आहे, की हा पुढच्या 15 दिवसांनी तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मवर कुठल्या तरी TV वर बघायला मिळेल की नाही. सिनेमा बनवला आहे तो सिनेमागृहासाठी बनवलेला आहे. सो मला असं वाटतं की हा चांगला पत्र आणि ह्या सगळ्या आम्हा सगळ्या कलाकारांचा त्यांना सपोर्ट आहे की हो का नाही, कारण ती सिनेमागृहात जाऊन बघायची गोष्ट आहे, ती OTT वर बघायची गोष्ट नाही. आपण सिनेमा बनवला आहे तो. सो हा त्यांचा एक धाडसी निर्णय आणि मला असं वाटतं निर्णयाचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं की येस की हा सिनेमा जो आहे तो सिनेमागृहातच बघायला मिळाला. आपण सिनेमांबद्दल बोलत होतो. एक असाच एक आता हल्ली खूप रिलीजचा ट्रेंड आहे. हिंदी सिनेमे तर होतातच आहेत, आता मराठी पण जरा थोडं सुरू झालंय. मला सगळ्यांना विचारायचं आहे की मराठी सिनेमा रिलीज करायचा झाला तर कोणता सिनेमा रिलीज व्हावा असं वाटतं? त्याने सगळ्यांनी असं एक सिनेमाचा किंवा काय अजून काय वाटतं तशी उत्तरं द्या. कोणी सुरुवात? मग कशा करता लोकांचा फायदा व्हावा म्हणून की चालावा म्हणून? हा, त्याच्या मागे आता काही सिनेमे असे आहेत की जे रिलीज झाल्यानंतर चालले, पूर्वी नाही चालले, असं हिंदीमध्ये दिसतं. रिलीज हिंदीमध्ये असं दिसलं आहे. पण मराठीत समजा आता पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित करायचा आहे एखादा सिनेमा, तर कोणता जुना एखादा सिनेमा पुन्हा प्रदर्शित? मुळात म्हणजे मराठीमध्ये ही सिस्टीम चालणार नाही, परत नाही होणार. पहिलाच पिक्चर बघायला एवढा गोंधळ घालतात, फर्स्ट टाइम आलेलं कोणी येत नाही. पण कदाचित अशी तीन शोच्या नाही सांगता येत नाही. आता सध्या घरात ते लावला की बघतात म्हणून ठीक आहे, थिएटरला म्हणून येतील. आपण कोणालाही गृहीत धरू शकत नाही, ऑडियन्सला तर नाहीच नाही. तर ते काय मला स्वतःला प्रभातचे संत तुकाराम किंवा शेजारी या फिल्म्स आत्ताच्या पिढ्यांनी बघावं असं अगदी मनापासून. पण बघावं असं तुला वाटतं, पण येतील म्हणून सांगता येत नाही. पण आत्ताच्या पिढीने ते बघावं म्हणून तर ते रिलीज झाले. तर सेम मला पण असं वाटलं की जे सिनेमे त्या काळात बघितलेले होते की आत्ताच्या काळात त्याची गरज आहे असे सिनेमे जर असतील तर बघायला डेफिनेटली आवडेल. म्हणजे जे सिनेमे आता मला कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती किंवा कुठे टीव्हीवरती बघून झाले जे अवेलेबल आहेत, जे अवेलेबलच नाही आहे ना आता, असे सिनेमे जर का पुन्हा आणले तर डेफिनेटली त्याचा वेगळा गंमत आणि वेगळा फायदा होऊ शकतो. हा, म्हणजे बघितलेले नाहीत म्हणून बघायला बरं वाटतं. पण बिझनेस म्हणून जर विचार केला तर कठीण आहे. कमालीचे हिंदी पण आहेत, मराठी पण आहेत, सगळे त्यांच्या बॅनरने केलेले सिनेमे. कुठले? काय किंवा अजून कुठलेही सिनेमे काय, हे जर का ते तेव्हाच्या काळात लार्जर स्क्रीनसाठी बनवलेले सिनेमे, तसे सिनेमे थिएटरमध्ये नक्की होते. तेव्हा काही टेक्नॉलॉजी नसताना जनरली होत नाही, कठीण होणार. नाही, सेम खूप आहेत ना. आणि बरेचसे सिनेमे मी पण नाही बघितले, शुभवी आणि त्या पिढीने, ह्यांच्या पिढीने तर खूपच लांब आहे. सो असे सिनेमे रिलीज झाले तर पॉइंट आहे. जे आम्ही पाहिले तेच परत बघण्यासारखे, आणि जे OTT आणि सगळ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे त्याच्यासाठी मला नाही वाटत प्रेक्षक परत पैसे खर्च करून वेळ येणार नाही. आत्ता लोक म्हणतायत पिक्चर काय ते बघितलं, काय ते नवीन पिक्चर आलंय, अच्छा TV वर केव्हा येणार आहे? आलं इकडे सगळं आलं, झोपलं हे बिझनेस. TV वर कधी येणार आहे मग आम्ही बघू. मग ते थिएटरला पुन्हा लागून बघण्याची गोष्टच सोडा, नाही का? मी या सिनेमाविषयी एक स्टेटमेंट करू इच्छितो की हा सिनेमा असं झालाय. आत्ता वंदना पण नाटकात काम करते, अशोक मामा नाटकात काम करतात. आत्ता नाटकाला प्रचंड प्रेक्षक आहेत, पण ते मराठी सिनेमा बघायला जात नाही. मराठीच प्रेक्षक आहेत ना, का बघायला जात नाही त्याची अनेक कारणं असतील, पण हा सिनेमा ती कारणं नलिफाय ठरवेल आणि लोकांना थिएटरकडे नक्की नाटक ज्या कारणासाठी लोकांना आवडते, इमोशन्ससाठी, कॅरेक्टर स्केचसाठी, स्टोरीसाठी, ते सगळे एलिमेंट ह्या सिनेमात आता आणि महाराष्ट्र सरकारने घेतली तुम्हाला कर माफ आहे. इतकं स्वस्तात छान आपल्याला जर प्रेक्षकगृहात बघून नाटक चित्रपटगृहात बघता येईल चित्रपट, तर का नाही जाऊ? त्याला 500 रुपये एका तिकिटावर खर्च करतात तुम्ही, घेऊन जातात, तेव्हा झाले 2-3 हजार रुपये तुमचे खर्च. मी मराठी ऑडियन्सचा काही ग्रही देऊ शकत नाही. आपण गॅरंटी देऊ शकतो? नाही देऊ शकत. त्यांच्या प्रश्नाला, तुमच्या उत्तराला धरून मला असा प्रश्न होता की प्रत्येकाकडून मला एक कारण हवं आहे की अशी जमवाजमवी
थिएटरमध्ये येऊन का बघावं? प्रत्येकाचं कारण वेगळं पाहिजे. सांगा. मी तर सांगितलं. कारण मी सांगते पहिलं, कारण अशी ही जमवाजमी पुन्हा होणार नाही. त्याच्यावर असं पण जोर आहे, कारण ती पुन्हा रिलीज होणार नाही, एकदाच होईल. काय शपथ बनवा म्हणजे काय बनवलं का बघावं. बनवा म्हणजे मला असं वाटतं की एक साधी सरळ एक निखळ स्वच्छ कॉमेडी असलेली फिल्म जी बऱ्याच वर्षाने होते, बऱ्याच वर्षाने झाली नाही असं मी म्हणत नाही आहे, बऱ्याच वर्षाने होते, यासाठी ती बघावी. म्हणजे तुम्हाला सगळ्या फॅमिलीला घेऊन बघता येईल, कुणालाही घरी न ठेवता बघता येईल की याला मी दाखवणार नाही त्याला मी दाखवणार नाही असं न करता सगळ्यांनी बघायला येईल, बघता येईल सगळ्यांना अशी फिल्म आहे ती. त्यामुळे ती लोकांना आवडावी आणि त्यांनी ती बघावी असंही मी पुढे नमूद करतो. ओके. एकतर कथा, दुसरं म्हणजे ह्या दोन दिग्गज कलाकारांनी या सिनेमामध्ये काम करण्यासाठी होकार दिला, याच्या मागची कारणंही त्यांनी सांगितली. आणि मला असं वाटतं की ह्यांनी इतकी वर्ष आपल्याला हसवलंय, रडवलंय, तर मला असं वाटतं की आपलं एक कर्तव्य म्हणून त्यांच्यासाठी आपण हा सिनेमा जाऊन बघणं खूप गरजेचं आहे सिनेमागृहात. बघा बुवा. बघा बुवा म्हणजे माहीत नको मला. अरे कुठे गेलास मध्ये तू? काहीतरी घेऊन आलास, बाड घेऊन आला, लिहायला काहीतरी घेऊन आला. फील गुड फॅक्टर आपल्या आयुष्यातला कधी कधी मिसिंग असतो. सो फील गुड फॅक्टर जर अनुभवायचा असेल तर ही फिल्म जाऊन नक्की बघा. गोष्ट आहे. काय असं बोच करतेस? आणि आता म्हणजे माझं जे जनरेशन आहे त्यांच्यासाठी हे बघणं खूप गरजेचं आहे, बिकॉज ऑफ द रिलेशन त्यांचं सगळ्या याच्याबरोबर, म्हणजे आईबरोबर आहे, आजोबांबरोबर आहे. कारण की आता खूप ते मिसिंग होत चाललं आहे बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. आणि आत्ता तर 19-18 इयर्समध्येच ते एकटे राहत आहेत, स्वातंत्र्य वगैरे त्यांना ते इंडिपेंडेंट वगैरे हवं आहे. सो नाती कशी जपायची आणि कसं रिलेशन असलं पाहिजे त्याच्यासाठी इट्स अशी जमवाजमवी. येस, मस्ट वॉच. मी आधीच्या प्रश्नाशी थोडं टाय करतो. रिलीज करायला लागतं कारण वी डोंट हॅव ओरिजिनल स्टोरीज टू टेल, राईट. जर ओरिजिनल गोष्टी असतील तर रिलीजची गरज लागणार नाही. आणि जेव्हा कोणीतरी प्रामाणिकपणे, अँड प्रामाणिकपणे बिंग द मेन वर्ड, खूप ऑनेस्टली एक काहीतरी करायचा प्रयत्न करतो, ती ऑनेस्टी तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल, हे माझं त्यात टेकअवे आहे. जेवढ्या ऑनेस्टली ती लिहिली गेली आहे, जेवढ्या ऑनेस्टली ती क्रिएट झाली आहे, जेवढ्या ऑनेस्टली ती सगळ्यांनी परफॉर्म केली आहे, जेवढ्या ऑनेस्टली सगळ्या क्रूनी, जेवढ्या इन्व्हॉल्वमेंटनी ती बनवली आहे, ती अप्रिशिएट करायला आपण सिनेमागृहात जायलाच पाहिजे. जर आपण नाही गेलो तर आपल्याला हे म्हणायचा हक्क नाही आहे की अरे चांगल्या फिल्म्स येत नाहीत आणि हे होत नाही. चांगल्या फिल्म्स येतात, आपण आपल्या एंडनी त्या जाऊन बघितल्या पाहिजेत. सो आय थिंक दॅट्स वन रिझन दॅट आय वुड गो फॉर इट. मस्त, सगळ्यांनी खूप छान कारणं दिली आहेत आणि आमची पण काही कारणं आहेत बघण्याची. कारण की मी सुरुवातीलाच जसं म्हणाले तसं की एकदम फ्रेश लुक आहे सगळ्याच बाबतीमध्ये. पण तुम्ही खरंच बघता का जाऊन सिनेमा? नाही बघत कसं म्हणू शकते? प्रूव्ह करतोस ना की तू बघितलेस म्हणून. लगेच येतं आम्हाला कळतं. मी मुद्दाम विचारते, म्हणजे आम्ही इंटरव्ह्यू देऊन जातो पण इकडे आहेत जे काही सांगतात बघू नका म्हणून, काही जण सांगतात बघू नको. पण खूप शुभेच्छा सिनेमासाठी आणि खूप छान टीम आहे, खूप छान जमून आली. इथे जी गप्पांमध्ये जी धमाल आम्हाला दिसली ती आम्हाला पडद्यावरही पाहायला मिळणार याची खात्री आहे. ही थ्रू आउट आमची फिल्म तयार करताना होती. 100% खूप शुभेच्छा केमिस्ट्री तुम्हाला सिनेमासाठी. आणि खूप छान वाटलं इथे येऊन आमची गप्पा. थँक्यू. थँक्स.
टाळ्या स्पर्धेला पुन्हा गप्पा मारू. आमेन.